वेलकम बॅक. आपण बघतोय 12th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक. या चॅप्टरचे आपण पहिल्या दोन एक्झरसाइज सॉल्व केलेले आहे. आज आपण बघणार आहोत एक्झरसाइज 1.3. ही एक्झरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर त्यापैकी पहिली कन्सेप्ट आहे क्वांटिफायर. क्वांटिफायर म्हणजे काय? हा एक सिम्बॉल आहे जो की डिनोट करतो ग्रुप ऑफ वर्ड असेल किंवा फ्रेजेस असतील. मग अशा क्वांटिफायरचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे युनिव्हर्सल. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय? तर हा जो एक युनिव्हर्सल आहे, हा एक सिम्बॉल आहे या पद्धतीने. याला म्हणता युनिव्हर्सल. याला रीड करता फॉर ऑल नाही, रीड करता फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. आणि दुसरा जो क्वांटिफायर आहे हा सिम्बॉल आहे या प्रकारचा. याला म्हणतात देअर एक्झिस्ट. एक्झिस्टनल क्वांटिफायर याला म्हणता देअर एक्झिस्ट. ठीक आहे. आता क्वांटिफायरचे जे बघा, क्वांटिफायर म्हणजे काय? हा एक सिम्बॉल आहे जो काय डिनोट करतो ग्रुप ऑफ वर्ड असेल किंवा फ्रेजेस असतील. मग अशा क्वांटिफायरचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे युनिव्हर्सल जो की डिनोट करता या सिम्बॉलने आणि या सिम्बॉलला म्हणता फॉर ऑल. त्यानंतर दुसरा जो काही क्वांटिफायर आहे त्याला म्हणता एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि तो डिनोट करता देअर एक्झिस्टने आणि त्याला रीड करता देअर एक्झिस्ट. ठीक आहे. मग आता समजा एखादा एक्झाम्पल बघायचं ठरलं. समजा आपण एक सेट घेतला 1 2 3 4 5 6 या पद्धतीने. आता समजा आपण युनिव्हर्सलचं जर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर आपण म्हणू शकतो की फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, x प्लस 6 किंवा x प्लस 7 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 8. फॉर ऑल x प्लस 7. आता इथं स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन और इक्वल घेऊ. ठीक आहे. हे बघा, हे झालं युनिव्हर्सलचं एक्झाम्पल. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, x प्लस 7 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन और इक्वल टू 8. म्हणजे एक्सची कुठली व्हॅल्यू टाकली आपण a मधल्या तर ती ही 8पेक्षा मोठी किंवा 8च्या इक्वल येते. ॲटलिस्ट 8च्या इक्वल येते. त्याला आपण म्हणणार युनिव्हर्सल क्वांटिफायर. मग आता एक्झिस्टनल कसं येईल? समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a. कसे? सच दॅट x इज ऑड नंबर. x कसा आहे? ऑड नंबर आहे. बघा, आता आपण असे x घेणार. असे x एक्झिस्ट होत आहे. इथे म्हणलं आहे देअर एक्झिस्ट. असे x एक्झिस्ट होत आहे की जे काय आहे? ऑड नंबर. मग इथे ऑड नंबर कोण आहे? 1 3 5. हे कुठे एक्झिस्ट होता? तर सेट ए मध्ये. अशा क्वांटिफायरला आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट कोणाला म्हणायचं? की ज्या स्टेटमेंटमध्ये हे सिम्बॉल असतील, फॉर ऑल असेल, देअर एक्झिस्ट असेल, सिम्बॉल असेल किंवा वर्ड असेल, तर अशा स्टेटमेंटला आपण म्हणणार क्वांटिफाईड स्टेटमेंट. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे ड्युएल. ड्युएल कोणाला म्हणायचं? समजा आपल्याला एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल. समजा आपण म्हटलं की S1 आणि S2. आता S1 जो आहे तो S2चा ड्युएल आहे. काय म्हटलं? की स्टेटमेंट पॅटर्न S1 हा S2चा ड्युएल आहे. म्हणजे काय असतं? समजा या स्टेटमेंटमध्ये ऑर असेल, तर याला इंटरचेंज करणार अँडने. किंवा अँड असेल तर त्याला इंटरचेंज करणार ऑरने. किंवा समजा दिलेल्या स्टेटमेंटमध्ये टी असेल तर त्याला इंटरचेंज करणार सीने. किंवा सी असेल तर त्याला इंटरचेंज करणार टीने. टी आणि सी म्हणजे टी म्हणजे टॉटॉलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. ड्युएल म्हणजे काय आलं लक्षात? मग दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर ऑर असेल तर ऑरला आपण रिप्लेस करणार अँडने. आणि जर अँड असेल तर अँडला रिप्लेस करणार ऑरने. किंवा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये टी असेल तर टीला रिप्लेस करणार सीने. आणि सी असेल तर सीला रिप्लेस करणार टीने. या रिप्लेसमेंटलाच आपण म्हणतो ड्युएल.
यालाच काय म्हणणार, ड्युएल. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. आता पहिलं निगेशन दिलं आहे कंजंक्शन. पहिलं निगेशन आहे कंजंक्शनचं. मग आता कंजंक्शन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, अँड समजा निगेशन असेल आणि आपण घेतलं पी अँड क्यू, बरोबर आहे. कंजंक्शनचं निगेशन. आता काय होतं, हा निगेशन आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावर पीला निगेशन लागतो. अँड आहे, अँडचं निगेशन होतो ऑर, आणि क्यूला परत निगेशन येतो. त्याला म्हणतात निगेशन ऑफ कंजंक्शन. त्याच्यानंतर पुढचं आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे काय, आपल्याला दिलेलं असतं पी ऑर क्यू. ठीक आहे. आणि त्याचं करायचं आहे निगेशन. हा निगेशन जो आहे तो आतमध्ये येईल. म्हणजे निगेशन ऑफ पी होईल, ऑरचा होईल अँड, आणि निगेशन ऑफ क्यू. त्याला म्हणायचं आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्याच्यानंतर बघा पुढचा टॉपिक आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. पुढचा टॉपिक आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता याचं निगेशन करताना काय होतं, जो पहिला स्टेटमेंट असतो पी हा ॲज इट इज राहतो. ठीक आहे. दुसरं काही जो स्टेटमेंट आहे त्याचा जो काही इम्प्लाईज आहे या इम्प्लाईजचा होतो अँड. ठीक आहे. आणि क्यूचा होतो निगेशन. क्यूचा होतो निगेशन. याला म्हणता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू. हा फॉर्म्युला आपला लास्ट लेक्चरला झाला होता बघा. तुम्हाला मी त्यावेळेस इथं इक्विवॅलन्सचा सिम्बॉल द्या. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला बोललो होतं की हा फॉर्म्युला आहे, आपण आत्ता लास्ट लेक्चरलाच ट्रूथ टेबलने व्हेरीफाय केला. तिथे काय होतं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन घेताना पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन, हा जो क्यू होता हा पुढे येतो आणि पी पाठीमागे, या पद्धतीने. ठीक आहे. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन घेताना काय येतं, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. याला म्हणतात निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. त्याच्यानंतर पुढचं आहे निगेशन ऑफ निगेशन. समजा एखादा स्टेटमेंट दिलेला असेल निगेशन पी आणि परत त्याचं निगेशन घेतो आहे, म्हणजे काय होतं आहे, आपल्याला सिम्पल स्टेटमेंट भेटतं. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय, दिलेल्या सिम्पल स्टेटमेंटचं निगेशनचा निगेशन जर आपण घेतला तर ते स्टेटमेंट इटसेल्फ आपल्याला भेटतं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. पुढचा टॉपिक आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. समजा दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ऑल शब्द आलेला असेल, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ऑल वर्ड आलेला असेल तर हा तुम्हाला रिप्लेस करायचा आहे कशाने, समने. इंटरचेंज. जर सम आलेला असेल तर तुम्ही इंटरचेंज करणार ऑल आलेला असेल तर इंटरचेंज करणार सम. आणि त्याच्यानंतर समजा वर्ड आलेला असेल फॉर ऑल तर याला इंटरचेंज करणार देअर एक्झिस्ट, किंवा देअर एक्झिस्ट आलेला असेल तर त्याला रिप्लेस करणार फॉर ऑलने. येतं लक्षात. निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जर ऑल असेल तर समनं रिप्लेस करा, सम असेल तर ऑलने रिप्लेस करा, फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्टने, आणि देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑलने. याला म्हणायचं आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. समजा आपल्याला एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे पी इम्प्लाईज क्यू. आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे पी इम्प्लाईज क्यू आणि म्हटलं की फाइंड करा कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे जर फाइंड करायला आलं तर हा क्वेश्चन येतो आपल्याला 3 मार्कला. ठीक आहे. मग आता समजा आपल्याला पी इम्प्लाईज क्यू असं एक स्टेटमेंट दिलं आहे आणि म्हटलं फाइंड द कॉन्व्हर्स. दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे क्यू इम्प्लाईज पी. दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लाईज पी. नंतर इनव्हर्स म्हणजे निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाईज निगेशन पी. ठीक आहे. समजा आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असेल
P इम्प्लाइज Q, तर त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे Q इम्प्लाइज P, इन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. आपण एक्झरसाइज 1.3 सुरू करू आता. बघा पहिला क्वेश्चन दिला आहे, इफ एक्स इज अ सेट ऑफ 3, 5, 7, 9, 11, 12 आणि आपल्याला म्हटलं आहे डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1 दिला आहे, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. असा एक्स देर एक्झिस्ट म्हणजे असा एक्स बघा ए मधला की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. मग आपण म्हणणार आहे काय म्हणू की एक्स इक्वल टू 9 फॉर एक्स इक्वल टू 9. बघा 9 दिला आहे. मग एक्स इक्वल टू 9 जर टाकला आपण, एक्सची व्हॅल्यू जर 9 टाकली तर 9 मायनस 8 इक्वल टू काय भेटतो आहे 1. म्हणजे काय होतं आहे की आपल्याला एक व्हॅल्यू भेटते. कोण भेटतो आहे 9. देअरफॉर फॉर एक्स इक्वल टू 9 गिवन स्टेटमेंट कसं भेटणार आहे ट्रू. गिवन स्टेटमेंट इज ट्रू. जर एक्स इक्वल टू 9ला गिवन स्टेटमेंट ट्रू होतं आहे, देर एक्झिस्ट बघा, देर एक्झिस्ट एक्स इक्वल टू 9 इन ए गिवन स्टेटमेंट इज ट्रू. देअरफॉर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ठीक आहे, सोपं आहे, सिम्पल आहे. बघा आता पुढचं म्हटलं आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, सगळ्या एक्ससाठी फॉर ऑल म्हटलं आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. आता हे सर्वांना माहीत असतं की कुठलाही नंबरचा स्क्वेअर केला, समजा इवन नंबर असेल तर इवन नंबरचा स्क्वेअर हा इवन येतो आणि ऑड नंबरचा स्क्वेअर हा ऑडच येतो. ठीक आहे. मग आता बघा आपण समजा इवन नंबरचा स्क्वेअर केला तर तो येणार आहे इवन, आणि इवन प्लस इवन हे नेहमी काय येणार आहे इवन, आणि ऑड प्लस ऑड हा सुद्धा नेहमी काय येणार आहे इवन. म्हणून एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर हे ट्रू आहे. म्हणजे आपण इथला कुठलाही नंबर घेतला तर ही कंडिशन काय होणार आहे ट्रू. म्हणून आपण म्हणणार फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इवन नंबर, इज इवन नंबर. म्हणजे गिवन स्टेटमेंट कसं आहे, देअरफॉर गिवन स्टेटमेंट ही ट्रू आहे. गिवन स्टेटमेंट इज ट्रू, आणि हे स्टेटमेंट जर ट्रू आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, याची ट्रूथ व्हॅल्यू येईल मग कॅपिटल टी. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, करून बघा. कुठला एक नंबर घ्या, समजा आपण 3 घेतला, 3चा स्क्वेअर आला 9, 9 प्लस 3 12 येतो आहे इवन येतो आहे. आता ऑड नंबर घ्या, सॉरी ऑड तर आपण ऑलरेडी घेतला आहे. आता इवन घ्या, इवन किती आहे 12, 12चा स्क्वेअर 12चा स्क्वेअर 144 प्लस 12 156, 156 सुद्धा काय आहे इवन. म्हणजे काय कुठलाही नंबर घेतला एक्स स्क्वेअर प्लस एक्ससाठी. आता इथे आपल्याला एवढेच दिलेलं आहे, या व्यतिरिक्तही आपण कुठलेही नंबर घेतले तरी एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा काय असणार आहे इवन. म्हणून दिलेलं स्टेटमेंट हे काय आहे ट्रू, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल कॅपिटल टी. ओके, नेक्स्ट बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही नंबरचा स्क्वेअर हा 0पेक्षा लहान नसतो, बरोबर आहे, एक्सेप्ट कॉम्प्लेक्स नंबर सोडून. ठीक आहे. मग आता बघा, आता इथला कुठलाही नंबर घेतला तर याचा स्क्वेअर हा 0पेक्षा लहान येणार आहे का नाही. मग आपण काय म्हणणार देर इज नो एक्स. इथे असा एकही एक्स नाही, देर इज नो एक्स बिलॉंग्स टू ए. कसा सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. देअरफॉर गिवन स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे फॉल्स. गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, म्हणजे कॅपिटल एफ. ठीक आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल एफ. त्यानंतर आपल्याला चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे.
बघा एक्झाम्पल नंबर 4 दिला आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज अन इवन नंबर. म्हणजे काय, जो काही एक्स आहे ए मधला ते कसा आहे, इवन नंबर. आता बघा इथे फक्त 12 हाच इवन नंबर आहे. आपल्याला म्हटलं आहे फॉर ऑल, मग आपण काय म्हणणार, कुठलं एक निवडणार. हां, सगळ्यांसाठी प्रूव्ह झालं पाहिजे. फॉर ऑल म्हटलं म्हणजे सर्वांसाठी. मग आपण फक्त कुठलाही एक घेऊ. समजा आपण एक्स इक्वल टू घेतला 3, फॉर एक्स इक्वल टू 3. हां, आणि हा एक्स कसा आहे, इज नॉट इवन नंबर. म्हणजे काय होतं आहे की कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. देअरफॉर गिवन कंडिशन इज नॉट सॅटिस्फाय. गिवन कंडिशन जी आहे एक्स इज अन इवन नंबर, ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. कंडिशन इज नॉट सॅटिस्फाय म्हणजे गिवन स्टेटमेंट हे फॉल्स आहे. मग जर गिवन स्टेटमेंट हे फॉल्स आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, याची ट्रूथ व्हॅल्यू येईल कॅपिटल एफ. ठीक आहे, लक्षात येत आहे. एक्स इज अन इवन नंबर म्हटलं आहे, पण आता ह्या सेट जो आहे या सेटमध्ये फक्त 12च इवन नंबर आहे, बाकी सगळे कसे ऑड. मग आपण कुठलाही एक नंबर घेतला, आपण म्हटलं फॉर एक्स इक्वल टू 3, हा कसा आहे, इज नॉट इवन नंबर. म्हणजे दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होते का, तर नाही. जर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे तर म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स आहे. आणि हे स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल एफ. ठीक आहे, पुढचं बघा. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 40. देर एक्झिस्ट म्हटलं आहे. कुठलाही असा एक एक्स भेटला पाहिजे ए मधला की जो ही कंडिशन सॅटिस्फाय कराल. ठीक आहे, आपण आता काय करू, समजा कुठला एक नंबर घेऊ. समजा मी 7 घेतला, मग 7 इथे टाकला. 7 × 3 किती झाले, 21. 21 + 8 29. सॅटिस्फाय होतं आहे का, नाही. पण आपल्याला देर एक्झिस्ट म्हटलं आहे, कुठला वन आपण मोठ्यात मोठं टाकून बघू अगोदर. 12 कुठल्या तरी एकाने केलं तरी हे आपलं ट्रू येणार आहे. ठीक आहे, मग आपण 12 टाकला. 3 × 12, 3 × 12 36 + 8 किती होता आहे, 36 + 8 44. 44 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 40. म्हणजे आपल्याला एक्स भेटला आहे काय, फॉर एक्स इक्वल टू 12. जर आपण एक्सची व्हॅल्यू 12 टाकली तर काय होतं आहे, फॉर एक्स इक्वल टू 12 जी काही गिवन कंडिशन आहे, गिवन कंडिशन 3x + 8 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 40 ही काय होते, सॅटिस्फाय होते. ही सॅटिस्फाईड होते. आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाईड होते याचा अर्थ काय, गिवन स्टेटमेंट इज ट्रू. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. आणि हे स्टेटमेंट जर ट्रू आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज कॅपिटल T. ठीक आहे, इथे लक्षात. फॉर ऑल देर एक्झिस्ट म्हणलं आहे कुठलाही एक एक्स भेटला पाहिजे की जो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे. मग एक्स इक्वल टू 12 हा ही कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे, म्हणजे आपलं दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे बघा. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, 2x + 9 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 40. कुठलाही फॉर ऑल म्हटलं आहे सर्व एक्ससाठी काय ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आपण कुठल्याही एकासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही असं जर दाखवलं तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, फॉल्स. बघा सिम्पल आहे. देर एक्झिस्ट जर असेल तर कुठल्याही एकासाठी ट्रू होतं हे दाखवायचं. ठीक आहे, आणि फॉर ऑल असेल तर कुठल्याही एकासाठी ट्रू होत नाही हे दाखवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मग आपण बघू कुठल्या कोणासाठी एक्झिस्ट होत नाही. 2x + 9, समजा आपण एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर किती होतं आहे, 2 × 3 6, 6 + 9 15, 15 ग्रेटर दॅन 40 ट्रू आहे. ठीक आहे, आता या पुढच्या व्हॅल्यू सर्व मोठ्याच आहे, 3पेक्षा सर्व व्हॅल्यू ग्रेटर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3पेक्षा मोठी टाकली तर हे ऑलवेज सॅटिस्फाय होणार आहे. सॅटिस्फाय न होण्याचे चान्सेस फक्त छोट्या व्हॅल्यूचे होते. थोडक्यात छोट्या व्हॅल्यूचे होते, छोट्यासाठी सॅटिस्फाय होत आहे. मग आपण म्हणू फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, 2x + 9 ग्रेटर दॅन 40.
ही कंडिशन काय होते, सॅटिस्फाय. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए गिवन कंडिशन इज सॅटिस्फाय. गिवन कंडिशन इज सॅटिस्फाईड. देअरफॉर खाली म्हणणार देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. कोणतं स्टेटमेंट, हे स्टेटमेंट. आणि परत खाली म्हणणार देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, कॅपिटल टी. या प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला 1 मार्कला किंवा 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. बघा क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, राईट द ड्युएल्स ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहे, त्यांचे ड्युएल लिहायचे. ठीक आहे. तर ड्युएल म्हणजे काय आपण बघितलं आहे. ड्युएल म्हणजे काय, अँडला ऑर करायचं, ऑरला अँड करायचं, या पद्धतीने. ठीक आहे. टी असेल तर सी करायचा, सी असेल तर टी करायचा, याला म्हणतो आपण ड्युएल. बघा मग आता आता इथं पी आहे, ऑरचा होईल अँड, क्यू अँडचा होईल ऑर आर. झालं ड्युएल. एवढं सिम्पल आहे. पी ऑर क्यू अँड आरचा ड्युएल पी अँड क्यू ऑर आर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, पी ॲज इट इज अँडचा होईल ऑर, क्यू अँडचा होईल ऑर आर. झालं ड्युएल. थर्ड बघा, पी ऑरचा होईल अँड, क्यू ॲज इट इज अँडचा होईल ऑर, आर इथे ऑर आहे, ऑरचा होईल अँड, यस. झालं ड्युएल. नेक्स्ट, पी अँड निगेशन क्यूचा ड्युएल. पी अँड निगेशन क्यूचा ड्युएल. पी ॲज इट इज अँडचा होईल ऑर, निगेशनला कुठलाही फरक पडत नाही. ठीक आहे. वाक्यातलं निगेशन असेल स्टेटमेंटचं, ते निगेशन ॲज इट इज ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 5वा क्वेश्चन दिला आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन आर अँड यस. याचं ड्युएल घेताना निगेशन पी ॲज इट इज, ऑरचा होणार अँड, क्यू ऑरचा होईल अँडचा होईल ऑर, निगेशन आर अँडचा होईल ऑर, यस. झालं ड्युएल. नेक्स्ट बघा, निगेशन पी ॲज इट इज येईल, अँडचा काय होईल ऑर, ब्रॅकेट निगेशन ॲज इट इज अँडचा होईल ऑर, पुढे पी ॲज इट इज, ऑरचा होणार अँड, क्यू अँडचा होणार ऑर, निगेशन आर. झालं. ठीक आहे. बघा 7वं दिलं आहे, निगेशनला कुठलाही फरक पडत नाही. पी ऑरचा झाला अँड, ऑरचा झाला अँड, क्यू ॲज इट इज, ब्रॅकेट कंप्लीट, अँडचा होईल ऑर, ब्रॅकेटमध्ये पी ॲज इट इज, ऑरचा होईल अँड, निगेशन ब्रॅकेटमध्ये क्यू. ठीक आहे. अँडचा होईल ऑर, निगेशन ॲज इट इज, यस. झालं. ठीक आहे. खालचं बघा, सी असेल तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सी जर असेल तर सीचा काय होतो, टी. सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, टी म्हणजे टॉटॉलॉजी. ऑरचा होणार अँड, ब्रॅकेटमध्ये पी अँडचा होईल ऑर, परत ओपन ब्रॅकेट, क्यू ऑरचा होणार अँड, आणि हा आर, ब्रॅकेट कंप्लीट. ओके. एवढं इझी आहे. बघा नेक्स्ट दिला आहे इकडं, क्वेश्चन नंबर 9 दिला आहे, निगेशन पी ऑर क्यू अँड आर अँड टी. ठीक आहे. निगेशन पी ॲज इट इज राहील, ऑरचा होणार अँड, ऑरचा होणार अँड, त्याच्यानंतर क्यू अँडचा होणार ऑर, आर ॲज इट इज, अँडचा परत होणार अँडचा होणार ऑर, आणि टीचा होणार सी. टीचा होणार सी. झालं ड्युएल. पुढचं बघा, पी ॲज इट इज, ऑरचा होणार अँड, क्यूच, ऑरचा होणार अँड, आणि सीचा होणार टी. झालं ड्युएल. सिम्पल आहे. काय करायचं आहे, फक्त दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये अँड असेल तर ऑर करा, ऑर असेल तर अँड करा, सी असेल तर टी करा, टी असेल तर सी करा. ठीक आहे. सर्व एक्झाम्पल आपले सॉल्व करून झालेले आहे. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. 2 मार्कला किंवा 1 मार्कला हा क्वेश्चन येतो. ठीक आहे. 2 मार्कला किंवा 1 मार्कला राईट द ड्युएल असा क्वेश्चन येतो.
बघा क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, राईट द निगेशन. राईट द निगेशन. आता पहिला क्वेश्चन दिला आहे त्याच्यामधला, x + 8 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 11 और y - 3 = 6. आता याला पहिल्यांदा आपण सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहिणार. काय करायचं, दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहायचं. मग पहिलं स्टेटमेंट जे आहे त्याला आपण मानू पी आहे x + 8. पी स्टेटमेंट मानणार x + 8 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 11 आणि क्यू म्हणणार y - 3 = 6. या पद्धतीने आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. आता यांचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्या दोघी स्टेटमेंटला पीला आणि क्यूला कंबाईन केलेले कशाने, ऑरने, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म येणार पी ऑर क्यू. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. म्हणजे कसं येईल, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इक्वल टू डिसजंक्शनचं निगेशन. बघितलं आहे आपण आत्ताच. डिसजंक्शनचं निगेशन घेताना निगेशन आतमध्ये येईल, म्हणजे निगेशन पी होईल, ऑरचं निगेशन अँड होईल आणि क्यूचं परत निगेशन. हे आलं निगेशन दिलेल्या स्टेटमेंटचं. आता काय करायचं, फक्त हे जे काही निगेशन आहे हे या भाषेत लिहायचं. म्हणजे निगेशन पी काय येईल, आपल्याला पी दिलं आहे x + 8 ग्रेटर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 11. म्हणजे याच्याबद्दल नॉट लावायचं, फक्त काय लिहिणार, x + 8 डज नॉट ग्रेटर, नॉट ग्रेटर. किंवा मी अजून एक एक्झाम्पल सांगितलं होतं, स्ट्रिक्टली ग्रेटर जर असेल तर याचं निगेशन करताना असं लिहा किंवा लेस इक्वल लिहा. या पद्धतीने दोघांपैकी कुठलाही एक वापरा. ठीक आहे. आपण पहिला वापरला नॉट ग्रेटर म्हटलं. ठीक आहे. x + 8 नॉट ग्रेटर दॅन 11. पुढे अँड, त्याच्यानंतर निगेशन कोणाचं, क्यूचं. मग क्यूचं निगेशन काय येईल, y - 3 नॉट इक्वल टूचं काय होईल, नॉट इक्वल टू 6. झालं. एवढं सोपं आहे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. सेकंड बघा, या टाईपचं एक्झाम्पलसुद्धा आपल्याला 2 मार्कला विचारलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, 11 स्ट्रिक्टली लेस दॅन 15 अँड 25 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 20. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 20. बघा आता इथे पण सेम पॅटर्न, सिम्बॉलिक फॉर्म. पी स्टेटमेंट दिलं आहे 11 स्ट्रिक्टली लेस दॅन 15 आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे 25 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 20. ठीक आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, मग सिम्बॉलिक फॉर्म हा पी अँड वापरला आहे. इथे बघा अँड वापरला आहे, म्हणजे इथे येईल अँड क्यू. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो काय स्टेटमेंट दिलेला आहे त्याचं काय घ्यायचं आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू. कसा होईल, निगेशन आतमध्ये येईल, निगेशन पी ऑर निगेशन अँडचं निगेशन होईल ऑर. आता जे काही आपला स्टेटमेंट पॅटर्न आला, हा स्टेटमेंट पॅटर्न त्या भाषेत लिहायचा. ठीक आहे. मग निगेशन पी म्हणजे काय, 11 हा लेस इक्वल 15 आहे, हा काय होईल, नॉट लेस इक्वल किंवा लेसचं स्ट्रिक्टली लेसचं होईल ग्रेटर इक्वल. बघा ठीक आहे. इथे आपण नॉट वापरला होता, इथे दुसऱ्या भाषेत लिहू. देअरफॉर 11 हा लेसचा होईल ग्रेटर इक्वल 15. ठीक आहे. पुढे ऑर निगेशन क्यू म्हणजे काय, 25 हा स्ट्रिक्टली ग्रेटर आहे, हा होईल लेस इक्वल 20. ठीक आहे. निगेशन करताना स्ट्रिक्टली ग्रेटरचा होईल लेस और इक्वल. हे आलं आपल्या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. त्यानंतर बघू क्वेश्चन नंबर 3. याच्यामधला सब क्वेश्चन तिसरा दिला आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे. क्वेश्चन दिला आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. पुढे म्हटलं आहे इफ अँड ओनली इफ अँड
ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन वापरलं आहे. इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. इट इज अ रोम्बस. इट इज अ रोम्बस. ठीक आहे. बघा, जे काही आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू. मग आता दोन स्टेटमेंट आहे बघा. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि दोन स्टेटमेंट जॉईंट केलेले कशाने? इफ अँड ओनली इफने. सेकंड स्टेटमेंट आहे इट इज अ रोम्बस. कोण रोम्बस आहे? तर क्वाड्रिलॅटरल. म्हणजे आपलं पी स्टेटमेंट आलं. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हे आलं पहिलं स्टेटमेंट. इज अ स्क्वेअर. आणि दुसरं स्टेटमेंट काय आलं? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस हे आलं दुसरं स्टेटमेंट. ठीक आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? सिम्बॉलिक फॉर्म तर सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा. पी स्टेटमेंट आहे, कनेक्ट केलेलं आहे इफ अँड ओनली इफने म्हणजे डबल इम्प्लाइजने. आणि दुसरं आहे क्यू स्टेटमेंट. ठीक आहे. याचं काय करायचं आहे आपल्याला? निगेशन. देअरफॉर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. आत्ताच फॉर्म्युला बघितला. डबल इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं ते? पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे. हा झाला कसला फॉर्म्युला? डबल इम्प्लिकेशनचं निगेशन. ठीक आहे. आता हेच फक्त कशात लिहायचं? वर्डमध्ये. मग काय येईल? देअरफॉर निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. पहिल्यांदा काय येईल? पी म्हणजे कोण? क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. मग इथे लिहिणार क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे. पुढे अँड इथे लिहिणार मग अँड. पुढे निगेशन क्यू काय येईल? मग हा क्यू आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर त्याचं निगेशन. मग काय येईल? अँड. आता इथं अँडच्या पुढे आपण क्वाड्रिलॅटरल शब्द जरी लिहिला तरी चालेल किंवा म्हटलं तरी चालेल. इट इज अँड इट इज निगेशन करायचं आहे. हे बघा निगेशन. इट इज नॉट काय नाही आहे? रोम्बस. इट इज नॉट अ रोम्बस. इट इज नॉट अ रोम्बस. ठीक आहे. पुढे ऑर. सिम्बॉलकडे बघायचं आणि लिहायचं. ठीक आहे. ऑर काय? क्यू काय? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ऑर क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. पुढे अँड. पुढे निगेशन पी. काय निगेशन पी? आता पी दिला आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. याचं निगेशन काय येईल? क्वाड्रिलॅटरल इज अ नॉट अ स्क्वेअर. मग आपण लिहिणार क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड इट इज काय? नॉट अ स्क्वेअर. इट इज नॉट अ स्क्वेअर. हे आलं आपल्या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. परत एकदा बघा. आपल्याला पी स्टेटमेंट दिलं आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. दुसरं आहे इट इज अ रोम्बस म्हणजे कोण? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. सिम्बॉलिक फॉर्म कसा आला? आता इफ अँड ओनली इफनं जॉईंट केलं आहे म्हणून पी डबल इम्प्लाइज क्यू. आता पी डबल इम्प्लाइजचं निगेशन काय येतं? मग झालं आहे आपलं. पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन येतं पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. फक्त हे सिम्बॉलिकली लिहिलं. पी म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. हे बघा क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. पुढे अँड आहे, अँड घेतला. त्यानंतर क्यूचं निगेशन. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस हे क्यू आहे याचं निगेशन घेताना फक्त इथे काय येणार? नॉट. बघा इट इज नॉट अ रोम्बस. इट म्हणजेच कोण? क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. पुढे ऑर घेतला. नंतर क्यू काय दिलं आहे? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. हे बघा क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. त्यानंतर अँड. हा बघा अँड. निगेशन पी. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर याचं निगेशन काय येईल? क्वाड्रिलॅटरल इज नॉट ए स्क्वेअर. हे बघा इट इज नॉट ए स्क्वेअर. ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे. इट इज कोल्ड अँड रेनिंग. ठीक आहे. आता आपण स्टेटमेंट मानून घेऊ. पी स्टेटमेंट येईल इट इज कोल्ड. इट इज
कोल्ड आणि क्यू स्टेटमेंट येईल इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. आता जे काय स्टेटमेंट आलं आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल मग? सिम्बॉलिक फॉर्म येईल दोघी स्टेटमेंटने अँडने कनेक्ट केले म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म आला पी अँड क्यू. याचं निगेशन कसं येईल? याचं निगेशन येईल निगेशन पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यूचा फॉर्म्युला काय आहे? निगेशन आतमध्ये येतो, ठीक आहे, आणि अँडचा होईल ऑर आणि निगेशन क्यू. निगेशन क्यू. आता फक्त काय लिहायचं आहे? हे वर्डमध्ये लिहायचं आहे. मग हे स्टेटमेंट कसं येईल? निगेशन पी. पी दिलं आहे इट इज कोल्ड, त्याचं निगेशन म्हणजे इट इज नॉट कोल्ड. इट इज नॉट कोल्ड. ऑर निगेशन क्यू काय येईल मग? इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग. हे आलं आपल्या दिलेल्या गिवन स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे, सिम्पल आहे. त्यानंतर पुढचं बघा इफ आणि पुढे आहे देन. इफ देन म्हणजे इम्प्लाइज. ठीक आहे, मग इफ आणि देनच्या मधला जो पार्ट असतो तो असतो पी, पहिलं स्टेटमेंट. मग पहिलं स्टेटमेंट काय आहे? इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे देनच्या पुढे वी विल गो अँड प्ले फुटबॉल. दोन स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग पहिलं घेणार क्यू. क्यू काय घेणार? वी विल गो. वी विल गो आणि तिसरं स्टेटमेंट येईल अँडच्या पुढचं वी विल प्ले फुटबॉल. वी विल प्ले फुटबॉल. फुटबॉल. ठीक आहे, अशा प्रकारे तीन स्टेटमेंट येतील. आता यांचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल? सिम्बॉलिक फॉर्म यांचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा. इफपासून देनपर्यंतचा पार्ट म्हणजे पी आणि देनपासून पुढचा पार्ट म्हणजे इम्प्लाइज. ठीक आहे, देनपासून पुढचा पार्ट म्हणजे इम्प्लाइज. मग इम्प्लाइज कोणी केलं आहे? इट इज रेनिंगने इम्प्लाइज केलं. कोणाला? वी विल गो. वी विल गो म्हणजे कोण? क्यू. आणि क्यू हा कंजंक्शनमध्ये आहे म्हणजे अँड. अँडच्या पुढे कोण? तर आर. वी विल प्ले फुटबॉल. ठीक आहे, या पद्धतीने सिम्बॉलिक फॉर्म असाला पी इम्प्लाइज क्यू अँड आर. ठीक आहे, आता याचं निगेशन कसं येईल? याचं जर निगेशन घेतलं आपण तर इथं येईल निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. बरोबर आहे. आता इम्प्लिकेशनचं निगेशन आपण बघितलं आहे. ठीक आहे, इम्प्लिकेशनचं निगेशन मी वरती लिहितो. इम्प्लिकेशनचं निगेशन कसं असतं? जो पहिला स्टेटमेंट असतो तो ॲज इट इज. पहिलं जे काही स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज म्हणजे पी ॲज इट इज. इम्प्लाइजचं होतं अँड आणि जे दुसरं स्टेटमेंट असतं त्याचं होतं निगेशन. मग आता दुसरं स्टेटमेंट हे आपलं काय आहे? क्यू अँड आर. क्यू अँड आर. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? पी ॲज इट इज अँड ॲज इट इज. क्यू अँड आरचं काय घेणार? निगेशन. मग याचं निगेशन काय येईल? निगेशन ऑफ क्यू अँडचं होईल ऑर आणि पुढे निगेशन ऑफ आर. या पद्धतीने. ठीक आहे, मग आता फक्त काय करायचं? याला वर्डमध्ये लिहायचं. बघा मग पी स्टेटमेंट काय आहे? इट इज रेनिंग. आपण निगेशन देतो आहे देअरफॉर निगेशन काय येईल मग? इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. पुढे अँड. अँड पुढे निगेशन क्यू. क्यू काय आहे? वी विल गो. याचं काय होईल? वी विल गोचं निगेशन काय होईल? अँड वी विल नॉट गो. ठीक आहे, इथपर्यंत आलो निगेशन क्यू. ठीक आहे, वी विल गोचं निगेशन झालं. वी विल नॉट गो. त्याच्या पुढे ऑर. ऑर. ऑरच्या पुढे निगेशन आर. निगेशन आर. आर काय दिला आहे? वी विल प्ले फुटबॉल. याचं निगेशन काय होईल मग?
याचं निगेशन होईल वी विल नॉट प्ले फुटबॉल ऑर नॉट प्ले फुटबॉल. ठीक आहे. बघा दिलेलं स्टेटमेंट कसं आलं, पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू इट इज रेनिंग अँड. ठीक आहे. पी म्हणजे इट इज रेनिंग, अँड आला निगेशन क्यू म्हणजेच काय, वी विल गोचं निगेशन वी विल नॉट गो, आणि पुढे काय प्ले फुटबॉल त्याचं काय होईल ऑर नॉट प्ले फुटबॉल. हे आलं आपल्या गिवन स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. येते लक्षात. पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन आरचं सिम्बॉलिकली दिलेलं आहे, त्याचं आपण वर्डमध्ये अशा प्रकारे लिहितो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, √2 इज अ रॅशनल नंबर. एक्झाम्पल नंबर 6. √2 इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. √2 हा रॅशनल नंबर आहे, याचं निगेशन. आता हे याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे स्वतःच एकच स्टेटमेंट दिलं आहे. हां, याचा सिम्बॉलिक फॉर्म फक्त एकच येईल. आपण दिलेल्या स्टेटमेंटला पी म्हणणार आणि √2 इज अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. आता याचं निगेशन म्हणजे काय येईल, निगेशन पी म्हणजे कसं येईल, √2 इज नॉट रॅशनल नंबर. ठीक आहे. √2 इज अ नॉट अ रॅशनल नंबर. सिम्पल होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. तर सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑल जर असेल तर निगेशन करताना ऑलचं होणार सम. ऑलचं होणार सम. आणि नॅचरल नंबर आर होल नंबर याचं निगेशन होणार नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर. ठीक आहे. नॉट होल नंबर. ठीक आहे. ऑलचं होणार सम आणि नॅचरल नंबर आर होल नंबरचं होणार नॅचरल नंबर आर नॉट होल नंबर. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल नंबर 8 आहे, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n² + n + 2 इज डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला कुठलाही एक n नंबर दिला आहे बिलॉंग्स टू n नॅचरल नंबरमधला, आणि तो कसा आहे तर n² + n + 2 हा 4ने डिव्हिजिबल होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त निगेशन करायचं आहे. काय करायचं आहे, फक्त निगेशन. मग फॉर ऑलचं जो सिम्बॉल आहे त्याचा निगेशन होईल देअर एक्झिस्ट. बरोबर आहे. फॉर ऑलचा जो काही सिम्बॉल आहे त्याचं निगेशन होईल देअर एक्झिस्ट. आणि पुढे ॲज इट इज n बिलॉंग्स टू n, n² + n + 2 इज. आता ह्या सेंटेन्सचं निगेशन काय होईल, इज डिव्हिजिबल आहे तिथे होईल इज नॉट डिव्हिजिबल. इज नॉट डिव्हिजिबल. इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. डिव्हिजिबल बाय 4चं निगेशन होईल नॉट डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर लास्टचं एक्झाम्पल आहे बघा, देअर एक्झिस्ट आहे. देअर एक्झिस्टचं काय होईल फॉर ऑल. देअर एक्झिस्टचं काय होईल फॉर ऑल, आणि x बिलॉंग्स टू n ॲज इट इज. पुढे म्हटलं आहे सच दॅट x - 17 लेस दॅन 20. स्ट्रिक्टली लेस आहे, याचं एकतर नॉट लेस होईल किंवा ग्रेटर इक्वल होईल. कुठलाही एक लिहा. सच दॅट x - 17 आपण लिहू ग्रेटर इक्वल 20, किंवा असंही लिहिलं तरी चालेल x - 70 नॉट लेस दॅन 20. ठीक आहे. दोघांपैकी एक कुठलंही लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 दिला आहे, राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स लिहायचं आहे, इनव्हर्स लिहायचं आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. बघा स्टेटमेंट काय दिलं आहे, इफ x स्ट्रिक्टली लेस दॅन y देन x² स्ट्रिक्टली लेस दॅन y², आणि x आणि y कुठले आहे बिलॉंग्स टू r. ठीक आहे. आपण याला सिम्बॉलिकली लिहू. आपल्याला जसं मानून घेऊ की पी स्टेटमेंट दिलं आहे, इफच्या पुढचा पार्ट म्हणजे पहिलं स्टेटमेंट, इफ x स्ट्रिक्टली लेस दॅन y. देनच्या पुढचा पार्ट म्हणजे दुसरं स्टेटमेंट, x² लेस दॅन y². ठीक आहे. या प्रकारे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले.
आणि स्टेटमेंट जॉईंट केलेले इफ देनने, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, यांचा सिम्बॉलिक फॉर्म येईल P इम्प्लाइज Q. ठीक आहे, यांचा सिम्बॉलिक फॉर्म येईल P इम्प्लाइज Q. आणि आपण बघितलं आहे की दिलेलं स्टेटमेंट जर P इम्प्लाइज Q असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो. मग P इम्प्लाइज Qचा कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लाइज P. कॉन्व्हर्स काय असतो, Q इम्प्लाइज P. मग आता लिहा, फक्त सिम्बॉलिकली झालं आहे आपलं. आता कसं लिहिणार, दिलेल्या स्टेटमेंटला आपल्या लँग्वेजमध्ये लिहिणार, म्हणजे कसं लिहिणार, एक्स स्क्वेअर इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन, बरोबर आहे. क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय, इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन पी स्टेटमेंट काय आहे, एक्स लेस दॅन वाय. या पद्धतीने झालं. ठीक आहे, हे झालं कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स कसं लिहिणार, इनव्हर्स तर दिलेल्या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचा इनव्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हा असतो इनव्हर्स. मग आता फक्त काय करायचं आहे, निगेशन पी म्हणजे पीचं निगेशन करा. पीचं निगेशन काय येईल मग, इफ एक्स नॉट लेस म्हणा किंवा ग्रेटर इक्वल म्हणा. इफ एक्स ग्रेटर इक्वल वाय इम्प्लाइजच्या ठिकाणी देन, आणि निगेशन क्यू म्हणजे एक्स ग्रेटर इक्वल टू एक्स स्क्वेअर ग्रेटर इक्वल टू वाय स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला इनव्हर्स. तसंच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येईल मग, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय झालं आहे आपलं, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मग निगेशन क्यू घ्या अगोदर. क्यू दिलं एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, म्हणजे कसं येईल, इफ त्याचं निगेशन एक्स स्क्वेअर ग्रेटर इक्वल वाय स्क्वेअर, इम्प्लाईच्या ठिकाणी देन, इम्प्लाईच्या जागी देन. आणि निगेशन पी एक्स लेस दॅन वाय आहे, त्याचं निगेशन येणार एक्स ग्रेटर दॅन वाय. ठीक आहे, एक्स ग्रेटर दॅन वाय. क्वेश्चन नंबर सेकंड बघू. क्वेश्चन नंबर सेकंड दिला आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. फॅमिली बिकम्स लिटरेट देन, a family becomes literate if the woman in it is literate. woman is in literate. ठीक आहे, याला पण आपण सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये लिहिणार. पी स्टेटमेंट येईल मग, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. आणि क्यू स्टेटमेंट येईल, एक मिनिट हे बघा, आपल्याला इफच्या पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण पहिलं स्टेटमेंट मानणार आहे. इफच्या पुढचा पार्ट त्याला आपण म्हणणार पहिलं स्टेटमेंट. ठीक आहे, मग इफच्या पुढचा काय आहे, द वुमन इन इट इज लिटरेट, म्हणजे आपण काय म्हणणार, द वुमन इन द फॅमिली, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. इफच्या पुढचा पार्ट म्हणजे पहिलं स्टेटमेंट. आणि आपल्याला इफच्या पुढचा आला पी, आणि जो राहिलेला पार्ट येतो म्हणजे क्यू. राहिलेला पार्ट कोण आहे मग, फॅमिली बिकम्स लिटरेट. फॅमिली बिकम्स लिटरेट म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, सिम्बॉलिक फॉर्म येईल, सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म आला पी इम्प्लाइज क्यू. हे महत्त्वाचं होतं.
पी कोणाला मानायचं आणि क्यू कोणाला मानायचं. इफच्या पुढचा पार्ट बघा, इफच्या पुढचा पार्ट म्हणजे कोण, पी घेणार आपण, आणि तो दिला आहे द वुमन इन इट इज लिटरेट. इन इट म्हणजे कोण, फॅमिलीमधला, द फॅमिली बघा, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. आता झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर आपण बघणार कॉन्व्हर्स म्हणजे काय. कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स, क्यू इम्प्लाइज पी. आणि मग इथे आपण दिलेलं स्टेटमेंट लिहिणार. क्यू काय आहे, द फॅमिली बिकम्स लिटरेट. फॅमिली बिकम्स लिटरेट. इथे अगोदर इफ लावणार. इफ फॅमिली बिकम्स लिटरेट देन, आता लिहिणार कोणता, पी, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. देन द वुमन इन इट इज लिटरेट. द वुमन इन इट इज लिटरेट. ठीक आहे. द फॅमिली बिकम्स लिटरेट देन द वुमन इन इट इज लिटरेट. त्याच्यानंतर दुसरं काय, इनवर्स. इनवर्स असतं. इनवर्स काय म्हणतं, जर दिलेलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा इनवर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग निगेशन पी काय येईल, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट आहे, याचं निगेशन येईल द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. इथं अगोदर इफ येईल. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट देन, इम्प्लाइज म्हणजे काय, देन. तर निगेशन क्यू काय येईल, मग फॅमिली बिकम्स लिटरेट आहे, त्याचं निगेशन काय येईल, मग द फॅमिली विल नॉट बी लिटरेट. किंवा आपण म्हणणार द फॅमिली, देन द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. ठीक आहे, डज नॉट बिकम्स लिटरेट. हे आलं इनवर्स. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पीचं निगेशन येईल द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. ठीक आहे, इम्प्लाइजच्या पुढे ठिकाणी देन, आणि निगेशन क्यू म्हणजे द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग निगेशन क्यू काय येईल, द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. अगोदर इफ येईल. इफ द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. देन काय, निगेशन पी काय, मग द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. ठीक आहे, या पद्धतीने आपण दिलेल्या कुठल्याही स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी करू शकतो. इनवर्स म्हणजे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू घेतो आणि निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. 3 मार्कला क्वेश्चन येतो. या पद्धतीने आपण फक्त पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं येतं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, फॉर्म्युले म्हणजे आपण दिलेल्या कुठल्याही स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढू शकतो. बघा, पुढचं एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल नंबर 3. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस म्हणजे आपण इथे पी स्टेटमेंट म्हणणार. सरफेस
एरिया डिक्रीजेस, हे आलं आपलं पी स्टेटमेंट. आणि क्यू स्टेटमेंट येईल प्रेशर इंक्रीजेस, प्रेशर इंक्रीजेस. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, सिम्बॉलिक फॉर्म आला पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे. इफ देन वापरलाय म्हणून सिम्बॉलिक फॉर्म आला पी इम्प्लाइज क्यू. आता जर दिलेलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. घ्या मग अगोदर क्यूला घ्या. क्यू स्टेटमेंट आहे प्रेशर इंक्रीजेस इफ प्रेशर इंक्रीजेस, इम्प्लायच्या ठिकाणी देन, आणि स्टेटमेंट पी दिलं आहे सरफेस एरिया डिक्रीजेस, देन सरफेस एरिया डिक्रीजेस, या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स झाला. इन्व्हर्स कसा येईल, इन्व्हर्स दिलेल्या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचा इन्व्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी काय येईल, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, बरोबर आहे. सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, इम्प्लायच्या ठिकाणी देन काय निगेशन क्यू काय येईल मग, प्रेशर डज नॉट इंक्रीजेस, देन प्रेशर डज नॉट इंक्रीजेस, ओके. प्रेशर डज नॉट इंक्रीजेस हे झालं इन्व्हर्स. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी म्हणजे इफ द सरफेस एरिया, इथं येईल डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे. इम्प्लायच्या ठिकाणी देन, आणि निगेशन क्यू म्हणजे काय, प्रेशर इथे येईल डज नॉट इंक्रीजेस. ठीक आहे. कॉन्व्हर्स झालं, इन्व्हर्स झालं. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह दिलेल्या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग निगेशन क्यू काय येईल, प्रेशर डज नॉट इंक्रीजेस इफ प्रेशर डज नॉट इंक्रीजेस, इम्प्लायच्या ठिकाणी येईल देन, आणि निगेशन पी काय येईल मग, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. सरफेस एरिया डज नॉट, इथं नॉट शिवाय प्रेशर डज नॉट, इथे पण येईल डज नॉट, आणि निगेशन पी म्हणजे कोण, डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू म्हणजे काय, प्रेशर डज नॉट इंक्रीजेस, इम्प्लायच्या ठिकाणी येईल देन, आणि निगेशन पी सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे. सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस या पद्धतीने. ठीक आहे. तर शेवटचं एक्झाम्पल दिलं आहे, इफ व्होल्टेज इंक्रीजेस देन करंट डिक्रीजेस. व्होल्टेज इंक्रीजेस देन करंट डिक्रीजेस. बघा पी स्टेटमेंट काय येईल मग, व्होल्टेज इंक्रीजेस, इफच्या पुढचा पार्ट म्हणजे पी, व्होल्टेज इंक्रीजेस, आणि देनच्या पुढचा पार्ट म्हणजे क्यू, करंट डिक्रीजेस. ठीक आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल मग, सिम्बॉलिक फॉर्म दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म. दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते इफ देन आहे. दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, इफ देन, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म आला पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यूचं पहिल्यांदा आपण घेणार कॉन्व्हर्स.
पहिल्यांदा घेणार कॉन्व्हर्स. मग कॉन्व्हर्स काय येईल, क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, कॉन्व्हर्स येईल क्यू इम्प्लाइज पी. मग स्टेटमेंट क्यू काय आहे, करंट डिक्रीजेस. तिथे लिहिणार इफ करंट डिक्रीजेस इम्प्लायच्या ठिकाणी देन. आणि स्टेटमेंट पी काय येईल, व्होल्टेज इंक्रीजेस. देन व्होल्टेज इंक्रीजेस. ओके, देन व्होल्टेज इंक्रीजेस. त्यानंतर कॉन्व्हर्स झाला. आता इन्व्हर्स दिलेल्या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचं इन्व्हर्स येतं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग निगेशन पी काय येईल, व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस इफ व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस. व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस इम्प्लायच्या ठिकाणी येणार देन. ठीक आहे, आणि निगेशन क्यू म्हणजे काय, करंट डज नॉट डिक्रीजेस. देन करंट डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे, या पद्धतीने आपला येणार इन्व्हर्स. आणि राहिलं कोण, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह दिलेल्या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग निगेशन क्यू काय येईल, इफ करंट डज नॉट डिक्रीजेस. निगेशन क्यू येईल इफ करंट डज नॉट डिक्रीजेस. इम्प्लायच्या ठिकाणी येईल देन. निगेशन पी म्हणजे काय, व्होल्टेज डज नॉट इंक्रीजेस. या पद्धतीने आपली एक्झरसाइज 1.3 इथे संपलेली आहे. ठीक आहे.